श्री दुर्गा सप्तशती कथासार अध्याय 10. आपल्या सैनिकांचे ते भाषण ऐकून शुंभाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. रागारागाने गरागरा डोळे फिरवीत तो त्यांच्यावर डाफरला आणि म्हणाला, अरे मूर्खांनो, हे मला काय भलतेच तुम्ही सांगत आहात? अशा तऱ्हेने निंद्यकर्म करून जिवंत राहणे मला शक्य तरी आहे का? माझा भाऊ आणि माझे शूरवीर पराक्रमी सेनापती यांचा बळी देऊन बेशरमपणे जगणे मला शोभेल तरी का? मला जगण्याची अगर मरण्याची अजिबात फिकीर नाही. त्या काळाला भिवून राहिलो तरी मृत्यू व आयुष्य यात कुणीच फेरबदल करू शकणार नाही. ज्या निशुंभाने सर्व देवांना जिंकून घेतले होते त्याच महावीराला एका साध्या स्त्रीकडून मरण यावे? अरे रे! आणि तो महापराक्रमी रक्तबीज मरणाच्या वाटेने निघून गेला. आता अपकीर्ती वाढवून जिवंत राहण्यात काय अर्थ आहे? ज्याने या विश्वाची रचना केली तो ब्रह्मदेव देखील आयुष्य मर्यादा संपली की मरून जातो. त्या ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 4000 युगे उलटून जातात आणि तेवढ्या कालावधीत 14 इंद्राचा उदय व अस्त होतो. ब्रह्मदेवाच्या दुप्पट आयुष्य विष्णूला आहे आणि त्याच्या दुपटीने शंतराला आहे. हे दिसणारे सर्व चराचर व पृथ्वी व चंद्र सूर्य यांचा नाश निश्चित आहे. दैवाने सर्व गोष्टी योजून ठेवल्या आहेत, तेव्हा मरणाच्या बाबतीत चिंता कशासाठी? पृथ्वी व शेष हेही जाणारच आहे. जन्माला आलेल्याचा मृत्यू अटळ आहे, तसाच मेलेल्याचा पुन्हा जन्म होणे हे देखील तितकेच अटळ आहे. तेव्हा चला उठा, माझा रथ तयार करा. विजय अथवा मरण जे दैवगतीने व्हायचे असेल ते हो, पण मी युद्धासाठी जाणारच, असे निकराने बोलून दैत्यराज शुंभ हिमालयामध्ये जिथे देवी अंबिका होती तिथे जाऊन पोहोचतो. जेव्हा दैत्यराज शुंभ तिला पाहतो तेव्हा ती देवी अंबिका सिंहाच्या पाठीवर बसलेली व आपल्या तेजानी दशदिशा उजळीत होती. तिच्या सर्वांगावर दागिनेच दागिने होते आणि सौंदर्याच्या सर्व लक्षणांनी ती शोभून दिसत होती. देव, गंधर्व, यक्ष, किन्नर वगैरे प्राजक्ताच्या आणि मंदाराच्या फुलांनी तिची पूजा करून स्तवन गात होते आणि ती सुद्धा शंख व घंटेचा कर्णमधुर नाद करीत होती. तिला पाहताच शुंभाच्या मनातील युद्धाचे विचार कुठल्या कुठे नाहीसे झाले आणि कामवासनेने त्याच्या मनात मोठी खळबळ उडवून दिली. तो विचारात पडला, केवढे हे असामान्य सौंदर्य म्हणायचे. चातुर्य तर अजोडच आहे, पुन्हा वर नाजूकपणा आणि युद्धाची इच्छा या गोष्टी परस्पर विरोधी असतानाही हिच्या ठिकाणी त्या एकवटल्या आहेत. एवढे रूपवैभव असतानाही ही सुखसंपन्न जीवन सोडून राक्षसांचा वध करीत सुटली आहे, हे सुद्धा एक नवलच आहे. पण आताही मला कशा प्रकारे वश होईल असा काहीतरी उपाय केला पाहिजे. साम, दाम, दंड, भेद यांचा इथे काही उपयोग होईल असे दिसत नाही आणि आता इथून माघार घेऊन पाताळात जावे तर तेही अनुचित होईल. खरोखर माझा काळच कठीण आहे. त्यातही पुन्हा युद्ध केले व दुर्दैवाने त्यात मृत्यू आला तर स्त्रीकडून मारला गेल्यामुळे अपकीर्ती होणार. समान अशा बलिष्ठ वीराकडून लढता लढता मृत्यू आला तरी तो मंगलदायकच होय असे ऋषींचे मत आहे. पण दैवाने मात्र या स्त्रीला शेकडो वीर पुरुषांपेक्षाही बलवान बनविले आहे. ही आमच्या कुळाचा नाशच करण्यासाठी आलेली दिसते आहे. तेव्हा सामुपचाराने उपयोग होईल असे काही वाटत नाही. ती सर्व शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असल्यामुळे दान करणे सुद्धा निष्फळ ठरेल. त्यात देवतासुद्धा तिला वश असल्यामुळे त्यांच्यात आता फूट पडण्याचीही शक्यता नाही. तेव्हा आता पळून न जाता लढता लढता मरावे हेच श्रेयस्कर ठरेल. विजय मिळो अगर न मिळो त्याविषयी विचारच नकोस. असा विचार पक्का झाला तेव्हा युद्धासाठी तयार होऊन दैत्यराज शुंभ तिच्यासमोर गेला आणि तिला म्हणाला, हे देवी, तुझ्याबरोबर युद्ध केले तर तुझे कष्ट मात्र फुकट जातील. तू खरोखरीच अजाण दिसतेस. कारण असे की स्त्रीचा जो धर्म आहे त्याच्या अगदीच उलटे तुझे वागणे आहे. अग स्त्रीचे दोन्ही डोळे हेच बाण, भुवया हीच धनुष्ये, मोहक हावभाव हीच हत्यारे आणि शृंगारिक पुरुष हेच तिचे चिलखत, मनोकामना हाच एक रथ, तर मधुर भाषण हेच जणू रणवाद्य आहे. याशिवाय दुसरे युद्धसाहित्य स्त्रियांना अजिबात शोभत नाही. तेव्हा हे कांते, स्त्रीने अस्त्र हातात घेणे ही एका प्रकारची विटंबनाच आहे. लज्जा हे स्त्रीचे भूषण आहे. उद्धटपणा हे स्त्रीचे भूषण असू शकत नाही. अत्यंत सौंदर्यवती स्त्री जर युद्धात मारली गेली तर ती कर्कशाच वाटते. तुला सल्ला देणाऱ्या या चामुंडा आणि कालिका या दोघी चतुर नाहीत. चंडिकेचा आवाज तर कर्कश आहे, तर ती तुला कसले सुख देणार? आणि हा भयानक सिंह तुझे वाहन आहे. तेव्हा प्रिये, या सर्व गोष्टी सोड आणि माझ्याकडे ये.
वीणावादन करणे सोडून घंटा वाजवणे हे तुझे तारुण्य आणि लावण्य याच्या अगदीच विपरीत आहे. अगं मानिनी, जर तुला युद्धच करायचे असेल तर सर्वात आधी तू कुरूप हो. जसे की रंग एखाद्या कावळ्यासारखा काळाकुट्ट घे, फताडे जाडे भरडे ओठ आणि तीक्ष्ण नखे, वेड्या वाकड्या तंगड्या, पुढे आलेले पिवळे दात, तिरळे बटबटीत डोळे, तेही एखाद्या घोबड्याप्रमाणे, असले ओंगळवाणे रूप घेऊन समोर ये. मग मला कर्कशपणे हाक मार, म्हणजे मी तुझ्याशी युद्ध करीन. हे तुझे रतीसारखे सुंदर रूप पाहून माझा हात शस्त्र उचललेच धजावत नाही. दैत्यराज शुंभाचे बोलणे ऐकून, तो कामातूर झाल्याचे ओळखून देवी उपरोधाने हसून बोलली, अरे लंपटा, मदनाची बाधा झाल्याप्रमाणे बडबड काय लावली आहेस? जर तुझा माझ्यावर हात उचलत नसेल तर या कुरूप कालिकेशी नाहीतर चामुंडेशी युद्ध कर. त्या नक्कीच तुझ्या योग्य आहेत आणि मी आपली दुरूनच गंमत पाहीन. तुला जसे वाटेल तसे युद्ध कर, मी मात्र लढणार नाही. तेव्हा दैत्यराज शुंभ रागाने तिला म्हणाला, हे दुष्टे, तू आपल्या सामर्थ्याच्या बलाने धुंद होऊन खरे खोटे काही एक न पाहता गर्वाच्या शिखरावर चढून गेली आहेस. परंतु तू दुसऱ्या स्त्रियांच्या सामर्थ्याचा आश्रय घेऊन लढत आहेस आणि मला तर दूताकडून निरोप पाठविलास की तू लहानपणी एक प्रतिज्ञा केली होतीस की जो कोणी पुरुष तुला युद्धात हरवील त्याच्याशीच तू विवाह करशील म्हणून. तेव्हा देवी अंबिका दैत्यराज शुंभाला म्हणाली, हे दुष्ट दैत्यराजा, वास्तविक मी एकटीच आहे. या जगामध्ये माझ्याशिवाय दुसरी कोणती शक्तीच नाहीये. या साऱ्या देवता माझ्याच विभूती आहेत व आता माझ्यामध्ये प्रवेश करतील. त्यानंतर देवी ब्राह्मणी, देवी वैष्णवी, देवी कौमारी, देवी कालिका, देवी चंडिका वगैरे सर्व देवता देवी अंबिकेच्या शरीरात विलीन झाल्या. त्यानंतर देवी अंबिका त्या दैत्यराज शुंभाला म्हणाली, मी आपल्या ऐश्वर्य शक्तीच्या सहाय्याने अनेक रूपे धारण केली होती. आता ती सर्व रूपे मी माझ्यामध्ये विलीन करून टाकली आहेत. युद्धाला आता मी एकटीच उभी आहे, तेव्हा तू देखील संग्रामास तयार हो. मग ती अंबिका देवी कालिकेला म्हणाली, अगं काली, याला हवी तशी तू भयानक व क्रूर आणि कुरूप आहेस. तेव्हा तूच युद्ध करून याला संपावून टाक पाहू. एवढी आज्ञा होता क्षणीच कालिका गदा घेऊन उठली आणि मग त्या दोघांमध्ये भयंकर युद्धाला तोंड फुटले. दैत्यराज शुंभाने गदा उचलून कालिकेवर जोरदार प्रहार केला. तिने सुद्धा गधेने त्याला तसेच प्रत्युत्तर दिले आणि पुन्हा विकराळ गर्जना करून गधेने त्याचा रथ तोडून टाकला. रथाला जोडलेली गाढवे आणि खेचरे मारून सारथ्याचाही देवी कालिकेने निकाल लावला. तेव्हा एक प्रचंड गदा उगारून दैत्यराज शुंभ तावातावाने तिच्यावर धावून गेला व तिच्या छातीवर प्रहार करून हसत सुटला. कालिकेने त्या प्रहाराची पर्वा न करता तलवार हाती घेतली. डोळ्याची पापणी लवते न लवते तेवढ्यात तिने त्याचा डावा हात शस्त्रांसहित तोडून टाकला. त्याच्या अंगामधून त्यामुळे भळाभळा रक्त वाहू लागले. तरीही त्याने त्वेषाने आपल्या गधेचा प्रहार कालिकेवर केलाच. कालिकेने खदाखदा हसत त्याचा उजवा हात सुद्धा तोडून टाकला. दोन्ही हात तुटून पडल्यावर थांब थांब असे ओरडत दैत्यराज शुंभ रागाच्या भरात तिला लाथ मारण्यासाठी धावला. पण कालिकेने चपळाईने त्याचे दोन्ही पाय देखील छाटून टाकले. त्यानंतर कालिकेने एखादे कमळाचे फूल खुडावे तसे त्याचे मस्तक तलवारीने धडावेगळे केले. त्यावेळी त्याच्या मानेतून रक्ताचा प्रचंड लोट वाहू लागला आणि एखादा पर्वत उन्मळून पडावा तसा तो कोसळला आणि तात्काळ त्याच्या देहातून प्राण निघून गेला. ते दृश्य पाहून आनंदित झालेल्या इंद्रादिक देवतांनी भगवतीची आणि कालिकेची स्तुती आरंभली. गंधर्व मधुर गीत गाऊ लागले. अप्सरा नृत्य करू लागल्या. शुंभाचा मृत्यू झाल्यामुळे उरल्या सुरल्या दैत्यांनी देवीसमोर लोटांगण घातले व ते हत्यारे टाकून पाताळाकडे निघून गेले. त्यानंतर तेथील वातावरणात निर्मळ झाले व वातावरणात अंत सुगंधित असा वायू वाहू लागला आणि सर्व दिशा देखील स्वच्छ झाल्या. अग्निशाळेतील विझलेला अग्नी आपोआप प्रदीप्त झाला. श्री दुर्गा सप्तशती कथासार अध्याय 10 समाप्त. दुर्गा सप्तशती कथासाराचे आधीचे अध्याय अपलोड केले आहे. प्लेलिस्टमध्ये जाऊन दुर्गा सप्तशती कथासारवर क्लिक करणे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.